अध्यक्ष महोदय, बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न केवळ मुंबई शहरात नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर येतायत, काम करण्याचा प्रयत्न करतायत, समाज विघातक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग आपल्याला दिसतोय आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण कारवाई करताय, पण आपण कारवाई कधी करतो? तर साधारणतः तक्रार आल्यानंतर, लोकप्रतिनिधींनी किंवा अन्य लोकांनी तक्रारी केल्यानंतर आपण कारवाई करतो। याच्याऐवजी प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेशी घुसखोर राज्यातल्या ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात अशा सर्व विभागांमध्ये पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन हे त्या ठिकाणी सुओ मोटो येणाऱ्या काळात करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। की आपणून बांगलादेशी घुसखोर शोधणं, लोकांकडे चौकशी करणं हे करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशन राज्य सरकार करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। ज्या गोष्टीचा उल्लेख सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की काही लोकांनी तर बनावट जन्म मृत्यूचे दाखले त्या ठिकाणी दिले आणि त्या नायब तहसीलदारांना आपण निलंबित केलेले आहे, कारण जन्माचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारने आता तहसीलदारांना दिलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य सरकारने एसआयटी नेमलेली आहे, तर या संदर्भातल्या एसआयटीचा अहवाल हा सरकारला कधीपर्यंत प्राप्त होणार, हा माझा दुसरा प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने। उत्तरामध्ये डिटेन्शन कॅम्पचा उल्लेख आहे। नवी मुंबईत एक डिटेन्शन कॅम्प आपण उभं करायला परवानगी दिलेली आहे आणि हे जो डिटेन्शन कॅम्प आहे हा आपण कधीपर्यंत उभा करणार, असे माझे 3 प्रश्न या निमित्ताने मी विचारतोय।